नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. एकच मंत्रिपद देऊन कोकणवर अन्याय. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं सेनेवर टीकास्त्र. वैभववाडीतील उंबरडे आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी ठोकलं टाळं. आरोग्य यंत्रणेविरोधातलं आंदोलन चिघळलं. आणि क्रशर मालकांना कळसुलीवासियांचा दणका. भरधाव डंपर वाहतूक रोखत केलं आंदोलन. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता पाहूयात सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला दिलेल्या आपल्या वचनांपासून यू-टर्न घेतलाय. या सरकारनं कोकणातील हवालदिल मच्छीमार शेतकऱ्यांना काहीच दिलं नसून हे सरकार असंवेदनशील असल्याचा घणाघाती आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर केलाय. कणकवली येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकार आल्यानंतर नव्या सरकारची कोकणच्या बाबतीत नेमकी काय भूमिका आहे, मंत्रिमंडळाचं वाटप होत असताना कोकणाला कशा पद्धतीनं सापत्न भावाची वागणूक दिले या संदर्भात आपल्याशी बोलावं म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला निमंत्रित केलंय. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी हा विषय होता. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला कर्जमुक्त करू, चिंतामुक्त करू, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू अशा प्रकारचं वचन दिलं होतं. त्याचबरोबर 25,000 रुपये हेक्टरी त्या ठिकाणी मागणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली होती. परंतु ज्या वेळेला मागणी करणारा देणारा होतो त्यावेळेला त्या मागणीपासून फारकत घेण्याचं काम या नव्या सरकारनं या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसेल. माझी जाहीर विचारणा आपल्या माध्यमातून आहे की 2 लाखाचं कर्जमाफी करून शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाय का, तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण 2 लाखाच्या वरचं जे कर्ज आहे त्याला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. जे रेग्युलर परतफेड करतात अशा प्रामाणिक कर्जदारांना याचा फायदा होणार नाही आहे. जी दीर्घ मुदतीची कर्ज आहेत त्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची भूमिका नाही, त्यांच्या कर्जमाफीविषयी कुठल्याही प्रकारचं भाष्य नाही, कुठल्याही प्रकारची माफी नाही. ज्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे त्यामध्ये या ठिकाणी अनेक शेतकरी असे आहेत की त्यांना लाभ या ठिकाणी या गोष्टीचा मिळणार नाही. कारण 25,000 रुपये ज्याच्या घरामध्ये अधिकारी किंवा काम करणार आहे किंवा जर टॅक्सेस भरले जात असतील, इन्कम टॅक्स 25,000चे, तर त्या ठिकाणी त्यांनाही लाभ मिळणार नाही. कारखाने असतील, सहकारी संस्था असतील, इतर आस्थापनांमध्ये पदाधिकारी असतील तर त्यांनाही लाभ होणार नाही. मग सरसकट कर्जमाफी झाली कुठे? अनेक अटी टाकायच्या, शर्ती टाकायच्या आणि त्यामुळे ही कर्जमाफी फसवेगिरी शेतकऱ्याची करणारी अशी कर्जमाफी आहे. जे शेतकऱ्याच्या बांधावर सांगितलं होतं की 25,000 रुपये हेक्टरी मागणी केली, आज त्या ठिकाणी 25,000 हेक्टरी दिले का? राज्यपालांनी जे 8,000 रुपये शेती पिकासाठी आणि 18,000 फळ बागायतींसाठी दिले गेले, त्या 8,000मध्ये आणखी जर त्या ठिकाणी पैसे टाकून 25,000 पूर्ण केले असते तर त्या ठिकाणी या सरकारला आपण धन्यवाद दिले असते. परंतु 25,000 हेक्टरी शेतीचा पैसे देण्याचा कुठेही उल्लेख नाही, कुठल्याही प्रकारची मदत नाही. बरं, ही कर्जमाफी या ठिकाणी दिले ती सप्टेंबर पर्यंत आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला. जी काय बाधित लोक झालेत ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामुळे ज्याला खरी गरज आहे त्याला कुठल्याही प्रकारची मदत या ठिकाणी होत नाही. आणि त्यामुळं ही कर्जमाफी केवळ दिखावा स्वरूपाची त्या ठिकाणी आहे. थेट कर्जदाराला कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला याचा लाभ तशा पद्धतीनं होत नाही अशा प्रकारचा स्पष्ट आरोप माझा आपल्या माध्यमातून आहे.
या संदर्भात ज्या वेळेला नागपूरचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेला खालच्या सभागृहामध्ये देवेंद्रजी फडणवीस विरोधी पक्षनेते यांनी आणि वरच्या सभागृहामध्ये मी वरच्या सभागृहाचा विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्रातल्या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचा विषय असेल, सोयाबीन, धान, कापूस ही विदर्भातली पिकं असतील, या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राबरोबरच कोकणच्या विषयांवर त्या ठिकाणी आग्रही भूमिका मांडली की आज पालघरचा असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्या भाताचं प्रचंड अवकाळी पावसाने नुकसान झालं. सगळे पिकं पाण्याखाली त्या ठिकाणी भिजून गेली, शेतकरी उद्ध्वस्त झाला. याला दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचं आम्ही त्या ठिकाणी सरकारला सांगितलं. क्यार वादळामुळे त्या ठिकाणी आपला मच्छीमार मासेमारी करू शकला नाही, त्याच्यामुळे तो संकटात आलाय. तर याकरता 500 कोटीचं पॅकेज द्या अशा प्रकारची विरोधी पक्षनेता म्हणून मी कोकणच्या वतीनं मागणी केली आणि सरकारला सांगितलं की कोकणानं शिवसेनेला भरभरून दिलंय. आमदार दिले, खासदार दिले, मंत्री दिले, जिल्हा परिषदा दिल्या, सर्व सत्ता गेली अनेक दशकं शिवसेनेला दिली. परंतु शिवसेनेला आपण काय दिलं हा प्रश्न विचारला आणि सातत्यानं मागणी करत असताना ढिम्मपणे सरकारनं त्या कोकणच्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं. ना मागणीवर बोलले, ना कोकणच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची भूमिका या सरकारने या ठिकाणी घेतली. आणि त्यामुळे कोकणच्या बाबतीत खरं म्हणजे या सरकारच्या कडून अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षांचा भंग दिवसेंदिवस होताना दिसतोय. परवाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. खरं म्हणजे कोकणला अपेक्षा होती आणि साधारणतः 15 आमदार आपल्या कोकणातनं शिवसेनेला त्या ठिकाणी निवडून गेले. परंतु अगदी ठाण्यापासून सावंतवाडीपर्यंत केवळ एक मंत्री त्या ठिकाणी शिवसेनेनं कोकणला दिला, ते सुद्धा राष्ट्रवादीतून गेलेले आपले उदय सावंत यांना मंत्रीपद दिलं. अनेक सिनियर त्या ठिकाणचे आमदार होते, राजन साळवी असतील जे हाडाचे सैनिक होते, तिकडे भरत गोगावले असतील, अनेक शिवसैनिक ज्यांनी पक्षाच्या उभारणीसाठी या ठिकाणी काम केलं, कोकणाच्यासाठी काम केलं, त्यांना दुर्दैवानं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संधी दिली गेली नाही. काही जिल्ह्यांमध्ये एका जिल्ह्यात 3-3 मंत्री आहेत, परंतु कोकणांमध्ये आमच्या 5 जिल्ह्यात त्या ठिकाणी एकच मंत्री या ठिकाणी दिला गेला आणि याचा अर्थ कोकणला गृहीत धरलं जातंय. कोकण या ठिकाणी आमचंच आहे अशा प्रकारचा समज मला वाटतं या ठिकाणी झालेला आहे आणि तो दूर करण्याचं काम कोकणची जनता निश्चित करेल अशा प्रकारचं वातावरण सुरू झालंय. कारण आपण बघाल, सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक झाली, जनतेनं नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाला दिला. रत्नागिरीची झाली, जवळपास 1100 मतांनी केवळ पराभव पत्करावा लागला. भारतीय जनता पार्टीचा जनाधार मोठ्या प्रमाणावर कोकणात होईल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. आज इथल्या अवकाळी पावसाची झालेल्या नुकसानी संदर्भात, कर्जमाफी संदर्भात सुद्धा आज माहिती घेतली. माणगावला जाऊन भेट दिली, काहींचे पंचनामे राहिले होते, शेतकऱ्यांनी सांगितलं पुन्हा आढावा घ्यायला सांगितलं आणि केवळ 10% लोकांच्याच खात्यामध्ये पैसे गेल्याची त्या ठिकाणी माहिती तहसीलदारांनी दिली आणि हे गंभीर असल्याचं सांगून 31 जानेवारीपर्यंत 100% कर्जदारांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जातील अशा प्रकारचं तहसीलदारांनी कुडाळच्या सांगितलंय. कलेक्टरनेही 31 जानेवारीला जवळपास सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील अशा प्रकारे आश्वस्त त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तसं पाहिलं तर कोकणच्या आपल्या शेतकऱ्यांना फारसा या कर्जमाफीतून फायदा होत नाही, कारण दीर्घ मुदतीची कर्ज आहेत, अनेक त्यामध्ये अडचणी आहेत. या सर्व गोष्टीची विस्तृत चर्चा जिल्हाधिकाऱ्यांकडे पण त्या ठिकाणी केली आणि पुन्हा सरकारकडे किंवा विधिमंडळात या सर्व गोष्टींना पुन्हा वाचा फोडण्याचं काम एक विरोधी पक्षनेता म्हणून निश्चितपणे करेल. कारण शेवटी मी कोकणातला आहे, त्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवत असताना, महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे बघत असताना कोकणच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी मी करेन.
कोकणचा विकास व्हायचा असेल तर 3 प्रामुख्याने महत्त्वाच्या गोष्टी मला वाटत आहेत. एक, पर्यटनाला चालना देणं आवश्यक आहे. फलोत्पादन वाढवलं पाहिजे, प्रक्रिया करणारी त्याच्यावर व्यवसाय झाले पाहिजेत, आणि मासेमारी. या 3 विषयांवर जरी नीट त्या ठिकाणी काम झालं तरी मला वाटतं कोकणच्या विकासामध्ये फार मोठी भर त्या ठिकाणी पडू शकते. आज जिल्हाधिकाऱ्यांकडून याही विषयात सरकार, केंद्र सरकार यांच्या माध्यमातून नेमकं काय झालं आणि भविष्यात काय करता येईल याचा एक रोडमॅपसुद्धा बनवण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्यावरही आम्ही सारे, नितीश राणे साहेब असतील, आमचे सारे पदाधिकारी असतील, आज माझ्यासोबत आलेले रमेश पाटील आमदार, मच्छीमारांच्या कोळी संघटनेचे अखिल महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, ते स्वतः लक्ष घालणार आहेत. आणि अशा पद्धतीनं कोकणच्या विकासाला चालना देण्याचा या ठिकाणी निश्चितपणे आमच्या सगळ्यांच्या वतीनं प्रयत्न राहील, अशा प्रकारची खात्री आपल्या माध्यमातून देतो. कळसुली परिसरात बेबंद सुरू असलेल्या क्रशरच्या स्फोटांमुळे परिसरातील घरांना गेलेले तडे आणि भरधाव सुरू असलेली डंपर वाहतूक या विरोधात कळसुलीवासियांनी एल्गार पुकारत डंपर वाहतूक रोखून धरली. कळसुली परिसरात मोठ्या प्रमाणात काळी खडी या गौण खनिजाच्या उत्खनन करणाऱ्या क्रशर आहेत. या क्रशरमधील खडी वाहतूक करण्यासाठी कळसुली ते कणकवली मार्गावर भरधाव वेगानं जाणाऱ्या डंपरमुळे वाहन चालक आणि प्रवासी यांना नेहमी त्रास होतो. क्रशरमधील स्फोटांमुळे कळसुली परिसरातील घरांना तडे जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच खडी वाहतूक करताना डंपर चालक भरधाव वेगानं डंपर चालवत असल्यामुळे इतर वाहन चालक व प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. डंपर चालकांच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या अपघातांची शक्यता वाढली आहे. या डंपर चालकांमुळे यापूर्वी छोटे मोठे अपघात घडल्याच्या घटना घडल्यात. वारंवार लक्ष वेधूनही याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यानं अखेर कळसुली ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत डंपर वाहतूक बंद केली. यावेळी आक्रमक कळसुली ग्रामस्थांची समजूत काढत यावर योग्य तो तोडगा काढू असं आश्वासन क्रशर मालकांनी ग्रामस्थांना दिलं. मागण्यांकडे दुर्लक्ष करून कोणतीही कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कळसुली ग्रामस्थांनी दिलाय. यावेळी कळसुली सरपंच साक्षी परब, माजी सरपंच अतुल दळवी, ग्रामपंचायत सदस्य सचिन पारधिये, प्रवीण दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर चव्हाण, विठ्ठल चव्हाण, नंदकिशोर परब, सुशील सावंत, ग्रामपंचायत सदस्य नरेश दळवी आदींसह क्रशर मालक तसेच डंपर चालक उपस्थित होते. अरे पण हो म्हणता माझ्या गाडी बघतो एमपी मराठी मागाय काय सांगला माझ्या गाडी तू काय पण करा गाडी एमपी काय गाडी होती की नाही एमपी होती आता हो बोलतो नाही नाही चला ए नाही म्हणता की अरे पण हो म्हणता माझ्या गाडी बघतो एमपी मराठी मागाय काय सांगला माझ्या गाडी तू काय पण करा गाडी एमपी काय गाडी होती की नाही एमपी होती आता हो बोलतो नाही नाही 60% लोक अडचून येतील ना आपल्याकडे खडी घेऊ घेणार त्यामुळे तशी जबाबदारी कोण एकट्यानं घ्यावी 4 दिवसांनी योच क्लेश आज इथे आंदोलन करण्यात आले आहे कारण की डंपरच्या विषयासंदर्भात डंपर वाहतूक वेगाने वाहतूक कंटिन्यू वाढते आहे त्यांची कारण की ग्रामस्थांचा आक्रमक झालेला आहे. ग्रामसभेतही देखील त्यांचा ठराव करण्यात आलेला आहे की ह्यांचं ॲक्सिडेंट होऊ शकतो एखाद्या वेळी. त्या दिवशीची घटना 21 तारीखला माझ्यावरती घडलेली, पूर्ण माझ्या अंगावरती डंपर आणलेला आहे. त्या डंपरवर मी कारवाई केली, त्यांची समजुती देखील काढली. ग्रामस्थांचे वारंवार ती ग्रामसभेमध्ये मासिक मिटिंगमध्ये देखील त्यांचे विषय घेऊन त्यांची समजूत काढून सांगण्यात आलेले आहे. त्याच्या परिकेला झालेला आहे. आता आम्ही ग्रामस्थ एकत्र आलो आहोत, आंदोलन केली आहे. तिथे अभित नाईक आणि सतीश नाईक इथे येऊन ग्रामस्थांची समजूत काढलेली आहे बऱ्यापैकी, पण तरीही संताप वाढलेला आहे ग्रामस्थांचा.
सतीश नाईकांनी आणि ह्यांनी सांगितलं आहे की 10 तारीखला 7 तारीखला 10 वाजता आम्ही ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांशी काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आम्ही देऊ. सर्व केशर मालक येऊन तिथे उपस्थित राहून प्रश्न कळसुली ग्रामपंचायतमध्ये येऊन आम्ही तोडगा काढू ह्या विषयावरती. जर ह्याच्यावरती तोडगा नाही काढल्यावरती सगळे ग्रामस्थ इथे उपोषणाला आंदोलनाला बसण्यात येणार आहे. आज या कळसुली घोडगे फाट्यावर जे कळसुली आणि घोडगे परिसरामध्ये क्रशर आहेत आणि या क्रशरवरून खडीची होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी दिवसाला कमीत कमी 100 डंपरची ये जा, दिवसाला 4 ते 5 फेऱ्या एका डंपरच्या, अशा जवळजवळ 500 फेऱ्या दिवसाला बसत असतात. अधिक या ठिकाणी पुढील जे ही दशकृषी आहे घोडगे दशकृषी, या ठिकाणी होणारी वाहतूक पाहिली तर हा रस्त्याला ची वाहतूक मोठी अवजड वाहनं वाहतूक करणं कठीण आहे. अशा वेळेला या ठिकाणी हायवा डंपर जवळजवळ 30 ते 40 हायवा डंपर या ठिकाणी वाहतूक होत असते. कंटिन्यू कणकोलीपर्यंतची वाहतूक आहे. आणि आमच्या या गावातील जे लोक 2 व्हीलरने जाणारे लोक असतील किंवा 4 व्हीलरने जाणारे लोक आहेत, यांना या वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात अडचण होतं. दुसरं म्हणजे या गाड्यांवर असणारे जे ड्रायव्हर आहेत हे बाहेरगावचे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची लोक या ठिकाणी ड्रायव्हर आहेत आणि हे ड्रायव्हर अतोनात आपल्याला अगदी स्पीडला जेवढं शक्य होईल तेवढ्या स्पीडला या ठिकाणी गाड्या चालवतात. या रस्त्याची रुंदी पाहिली, रस्त्याची अवस्था पाहिली तर 25 टनांच्या गाड्यांची वाहतूक करण्याची या रस्त्यावरून वाहतूक करण्याची परवानगी शासनाची नाही आहे. असंही असताना सुद्धा ही लोक एवढ्या अवजड वाहतूक या ठिकाणी करतात, या रस्त्यावरून करतात. त्यामुळे रस्त्याची झालेली दुर्दशा प्रत्यक्ष आपण पाहिली तर पुढच्या 4-5 महिन्यात पूर्णतः वाहतूक या रस्त्याची बंद होऊ शकते, अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे. आणि त्यातूनच अशा रस्त्याने 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर वाहतूक होणं सुद्धा आता कठीण आहे. आणि ह्या जे ड्रायव्हर आहेत ह्यांच्या जे डंपर आहेत हे डंपर ओव्हरलोड डंपर या ठिकाणी वाहतूक करतात, ग्रामस्थांच्या अंगावर येतात. ज्या ठिकाणी वळणं आहेत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची झाडी मारलेली नाही आणि त्यामुळे समोरनं येणारी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये आज आमच्या जवळजवळ 10 ते 12 कार्यकर्त्यांना या ठिकाणी ते पडले आहेत किंवा त्यांच्या गाड्यानं खरचटल्या आहेत, अशी अवस्था आहे. आमच्या कळसूच्या सरपंच आहेत त्यांच्या अंगावर गाडी घातलेली होती. त्यामुळे आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी जमून या डंपर मालकांना आणि जे क्रशर मालक आहे यांना विचारण्याचं आम्ही काम केलेलं आहे. आणि येत्या 7 तारखेला मंगळवारी आता या ठिकाणी अभिज नाईक ज्यांचा क्रशर आहे ते स्वतः मालक उपस्थित होते, सतीश नाईक उपस्थित होते. या दोघांनी सर्व क्रशर मालकांना एकत्र करून या आमच्या गावातील ग्रामस्थांशी मिटिंग करण्याचं आम्हाला कमिटमेंट दिली. ती 7 तारखेला मिटिंग कळसुली ग्रामपंचायतमध्ये होईल आणि तदनंतर या वाहतुकीवर सुधारणा झाली असं आम्हाला दिसलं तर हे आंदोलन थांबेल. वाहतुकीवर आंदोलन समजा ते निर्बंध आला नसेल या ड्रायव्हर लोकांवर तर आम्ही हे आंदोलन पुढे असंच चालू राहील. वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेलं आंदोलन अखेर चिघळलं. ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राला टाळं ठोकत आरोग्य यंत्रणेविरोधातला आपला रोष व्यक्त केलाय. वैभववाडी येथील उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभाराविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झालेत. आरोग्य केंद्राचा कारभार अनागोंदी पद्धतीने चालतोय असा आरोप ग्रामस्थांचा आहे. या कारभाराविरोधात 8 दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलं होतं. त्यानंतर येथील कारभारात बदल न झाल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकलं. पोलिसांनी टाळे लावताना ग्रामस्थांना अटकाव केला, मात्र ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत प्रवेशद्वार बंद केलं. यानंतर आरोग्य यंत्रणा व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचा तालुक्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा आम्हाला आमच्या हक्काचा डॉक्टर सर्व सेवा उपलब्ध झालीच पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आंदोलक सायंकाळपर्यंत ठाण मांडून बसले होते. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. या आंदोलनामुळे उंबर्डे येथील वातावरण तापले. पोलिसांनी या ठिकाणचा बंदोबस्त वाढवलाय. ग्रामस्थांच्या मागण्या प्रशासन पूर्ण करतंय का हे पाहणं औत्सुक्याचं बनलंय. आज या ठिकाणी आम्ही हे जे आंदोलन आयोजित केलेलं आहे याचं कारण असं आहे की वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी आरोग्य केंद्राच्या ज्या सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजेत त्या मिळत नाही आहेत. कर्मचारी वर्ग जो रिक्त पदं आहेत ती भरा याची 1-2 वर्ष आम्ही पाठलाग करून सुद्धा ती भरली जात नाहीत आणि त्याचा परिणाम हा संपूर्ण आरोग्य सुविधेवरती होत आहे.
मागच्याच 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन करण्याचं निश्चित केलं होतं, पण आमचे आमदार नितेशजी राणेसाहेब यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं की मी याच्यामध्ये लक्ष घालतो आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्था या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि तशा प्रकारे त्यांनी केली. 2 महिने सर्व काही सुविधा चांगल्या प्रकारे मिळाल्या आणि त्यानंतर या ठिकाणी या वैभववाडी तालुक्यामध्ये आलेले डॉक्टर उमेश पाटील की जे तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत, यांनी आपल्या मनमानी कारभाराने कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करून गटबाजी सुरू केली आणि त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण या आरोग्य व्यवस्थेवरती व्हायला लागला. या ठिकाणी 2 डॉक्टर होते, त्यापैकी एका डॉक्टरला त्यांनी सडोरे या ठिकाणी त्यांची बदली दिली. या ठिकाणी ज्यावेळी अचानक कोणी पेशंट येतो त्यावेळी कोणी डॉक्टर नसतात. 8 दिवसापूर्वीच आमच्या गावातील रिजवान मोहम्मद आणि ब्रमदुल या मुलाला स्नेक बाईट झाला. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर या ठिकाणी सिस्टरसुद्धा उपलब्ध नव्हत्या. सिस्टरना बोलून आणल्यानंतर त्याने सांगितलं की मी या पेशंटला काही करू शकत नाहीये, इथे डॉक्टर कोणी नाही आहेत. त्यांनाच आम्ही विचारलं की किती दिवस नाही आहेत, तर त्याने स्वतःच्या तोंडी सांगितलं की 4 दिवस या ठिकाणी कोणी डॉक्टर नाही आहेत. पेशंटची अशी अवस्था झाली की वैभववाडी पर्यंत नेईपर्यंत तो बेशुद्ध अवस्थेमध्ये गेला, कोमामध्ये गेला. नंतर त्यांनी त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्या पेशंटला कणकवली या ठिकाणी हलवण्यात आलं आणि असे वारंवार प्रकार या ठिकाणी घडत आहेत. मागच्या वेळी सुद्धा एक ऍक्सिडेंटचा पेशंट आला, रक्तप्रवाह एवढा वाहत होता की या ठिकाणी त्यांना म्हणजे पट्टी बांधायला सुद्धा या ठिकाणी कोणी कर्मचारी नव्हते. ही सुद्धा बाब आम्ही आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा असे हे झाले की ज्यावेळी ऍक्सिडेंट कुसूरमध्ये झाला, समोरासमोर बाईक ठोकल्या गेल्या, पेशंटना आणलं गेलं, टोचायला सुई सुद्धा यांच्याजवळ उपलब्ध नव्हती. ही सुद्धा गोष्ट आम्ही DHOच्या लक्षात आणून दिली. वारंवार तक्रारी करून सुद्धा याच्यामध्ये कोणताही परिणाम होत नाही आणि म्हणून ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा चांगल्या प्रकारे चालावी, लोकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात, आम्हाला डॉक्टर मिळावेत, शिपाई मिळावा. या ठिकाणी लोकांना औषध देण्यासाठी औषध निर्माता नाही आहे, या ठिकाणी स्टाफ नर्स नाही आहेत आणि या बाबीचा सगळा परिणाम लोकांना मिळणाऱ्या आरोग्याच्या सुविधेवरती होत आहे आणि तो इतका भयानक होत आहे की कधी कधी पेशंट आल्यानंतर या ठिकाणी कोणी डॉक्टर नसतो आणि ही जी बेबंदशाही आहे ही डॉक्टर पाटील आल्यापासूनच ही सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की पाटील जर येऊन या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये जर अशा प्रकारे भेदभाव करत असतील आणि त्याचा परिणाम जर आम्हाला भोगावा लागत असेल तर अशा उमेश पाटलांना इथून बडतर्फ करावं, त्यांची इथून बदली करावी आणि आम्हाला या ठिकाणी डॉक्टर द्यावेत, सुविधा द्याव्यात आणि आमच्या गावातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या जे काही हक्क आहेत, जे काही सुविधा आहेत त्या मिळाव्यात, एवढीच आमची अपेक्षा आहे. बुधवळे कुडोपी येथे आदिमानवांनी साकारलेल्या कातळ शिल्पांना हेरिटेज दर्जा मिळालाय. कोकण ग्रामीण पर्यटनातही या कातळ शिल्पांचा समावेश करण्यात यावा असा महत्त्वपूर्ण ठराव मालवण पंचायत समिती सभेत घेण्यात आला. मालवण तालुक्यातील बुधवळे कुडोपी येथील माळरानावर असलेल्या आदिमानव काळातील कातळ शिल्पस्थळाचा पर्यटनातून विकास करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणून मालवण पंचायत समितीची खास सभा बुधवारी कातळ शिल्प ठिकाणी पार पडली. माळरानावर कातळ शिल्प ठिकाणी सभा घेणारी मालवण पंचायत समिती देशात पहिली ठरली आहे. कुडोपीचा 2 किलोमीटर अंतर असलेला डोंगर पायी चालत जाऊन माळरानावर ही सभा संपन्न झाली.
या सभेस सभापती अजिंक्य पाताडे, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, उपसभापती राजू परुळेकर, कातळ शिल्प अभ्यासक सतीश लळित, डॉक्टर सुधीर रिसपूड, अस्मिता MJ, कमलेश गोसावी तसेच माजी सभापती सोनाली कोदे यांसह सदस्य अधिकारी उपस्थित होते। या माळरानावर सुमारे 57हून अधिक कातळ शिल्प आहेत। शोध घेतल्यास अजूनही कातळ शिल्प मिळू शकतील। कुडोपी येथील कातळ शिल्प हा प्राचीन इतिहासाचा मोठा ठेवा आहे। या स्थळाचं योग्य संवर्धन व्हावं, पर्यटन विकास व्हावा तसेच प्रचार प्रसिद्धी व्हावी या दृष्टीनं एक पहिलं पाऊल म्हणून या खास सभेचं आयोजन करण्यात आलंय। एखादी पंचायत समिती प्रथमच अशा बाहेरच्या ठिकाणी एका वेगळ्या विषयासाठी खास सभा घेते। ही कातळ शिल्प राष्ट्रीय संपत्ती असून यास वर्ल्ड हेरिटेज स्थळाचा दर्जा मिळाला पाहिजे। या स्थळाच्या पर्यटन दृष्ट्या विकासासाठी पंचायत समिती मार्फत आवश्यक ते प्रयत्न व सहकार्य करण्यात येणार आहे। यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी मिळवण्याबरोबर कोकण ग्रामीण विकास कार्यक्रमात या स्थळाचा विशेष बाब म्हणून समावेश होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे या सभेचा ठराव व प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे, असे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर म्हणाले। तर या कातळ शिल्पाचं सखोल सर्वेक्षण, संशोधन व संवर्धन होणं आवश्यक असल्याचं मत कातळ शिल्प अभ्यासक सतीश लळित यांनी व्यक्त केलंय। या अल्पावधीत आम्ही ठरवल्यानंतर 1-2-3 दिवसामध्ये परुळकर सभेत आमचे उपसरपंच जे सर्व नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, आमची यंत्रणा आहे, त्यांनी अल्पावधीमध्ये ही सर्व यंत्रणा या ठिकाणी राबली आणि हा एक माळ रानावर एका कातळावर असा एक प्रयोग आपण या ठिकाणी पहिल्यांदाच आपण पंचायत समितीमार्फत केलेला आहे आणि मला वाटतं यशस्वी होताना या ठिकाणी दिसतोय। खरं तर यशस्वी मला वाटतं असं होईल की पुढे जेव्हा आपण जाऊ आणि ह्या ज्या काही आपले सिस्टीम्स आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे साईन बोर्ड्स आहेत, हे ज्या ठिकाणी लागतील आणि इथे महनीय व्यक्ती त्या ठिकाणी कातळ शिल्प आणि थोडं आपल्याला त्या ठिकाणी साफसफाई करावी लागणार आहे आणखी त्याचा थोडंसं विस्कटल्यासारखं असं वाटतंय की त्याचं चित्र कोणतं आहे, कोणत्या काळातलं आहे, त्याचं काय म्हणतो अर्थ काय आहे त्याचा, ते चित्र काढण्यामागचा हे आपण त्या ठिकाणी बघितलं गेलं पाहिजे। आणि हे जेव्हा आपण प्रत्येक चित्रांनिशी बाहेर पब्लिसिटी होईल त्याची, जसं आपण गाईड घेतो एखाद्या ऐतिहासिक वस्तू, जसं बाहेरच्या देशामध्ये हेरिटेज दर्जा दिलेला आहे अशा चित्रांना, तसं आपण हेरिटेज दर्जा देण्यासाठी आपण काहीतरी त्या ठिकाणी प्रयत्न सर्वांनी करणं गरजेचं आहे। की राष्ट्रीय संपत्ती आपल्या पेपरला पण आपण दिला, राष्ट्रीय संपत्ती ही आदिमानव काळानेही काढलेली चित्र आहेत। मी तर सगळे आमचे जे कर्मचारी आहेत, काही जणांना मी रस्ता आणतोय, त्यापुढे आणखी एक्सटेन्शन देऊ, आणखी दुसऱ्या इथे काय जे काही विकासाच्या दृष्टीने करता येईल ते आपण सर्वांनी एकत्रित बसून ते सर्वांनी आपण केलं पाहिजे। कारण हा जो भाग आहे, हा भाग जर असा परिसर बघितला, आजूबाजूला बघितला तर अत्यंत वेगळ्या रमणीय असा हा परिसर आहे आणि मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की कोणत्याही स्पॉटवर जाऊन पंचायत समितीची खास सभा ही मला वाटतं कदाचित महाराष्ट्रात येत नव्हती असं मला वाटतं आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो। साऊथ आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण अमेरिका असेल, सगळ्या ठिकाणी ही रॉक आढळते। म्हणजे त्यावेळेच्या आदिमानवाने आपली अभिव्यक्ती करण्यासाठी हे माध्यम निवडलं होतं, दगड, आणि त्यामुळे याला रॉक आर्ट अशी संज्ञा आहे। एक मला थोडासा एक मुद्दा या ठिकाणी मांडायचा, विशेषतः माध्यमांच्या माझ्या मित्रांना सांगायचं आहे की खोदशिल्प हा एक नवीन शब्दप्रयोग गेल्या महिन्याभरात इकडे येतोय। ह्याला बेसिकली रॉक आर्ट असा शब्द आहे। रॉकमध्ये रॉक दगड आलेलाच आहे आणि ही सगळी जी शिल्प आहेत किंवा भित्तिचित्र आहेत ती पण दगडावरच आहेत। ह्याला आर्किओलॉजीच्या भाषेमध्ये पेट्रोग्लिप्स असं म्हणतात। ही आपण जे पाहतो ही पेट्रोग्लिप्स हा शब्द ग्रीक भाषेतल्या 2 शब्दातून तयार झालेला आहे। पेट्रॉस म्हणजे दगड आणि ग्लिफे म्हणजे चित्र, दगडावर काढलेलं, कोरलेलं, अशा पद्धतीने काढलेलं चित्र म्हणजे पेट्रोग्लिफ, ह्याच्यामध्ये दगड आलेला आहे। म्हणून कातळ शिल्प हा शब्द ज्यावेळी कॉइन केला त्यावेळी तो खूप विचारपूर्वक केलेला आहे की ह्याच्यामध्ये कातळ म्हणजे दगडालाच आपण कातळ म्हणतो। उभं असतं, उभं पण कातळ असतं, मोठ्या प्रचंड शिलाखंड असतात त्याला उभं कातळ म्हणतात, हे आडवं कातळ। दगड हा शब्द असल्यामुळे लाकडाच्या बुंध्यावर पण आपल्याला ते गणपती, मारुती याचं आपण पाहतो, चित्र काढतात लोक खोदून। खोदशिल्पाला थोडंसं मर्यादा येते। कातळ शिल्प हा शब्द रूढ झालेला आहे, सोपा आहे, समजणारा आहे। ही जी आहे ही कुडोपी रॉक आर्ट गॅलरी म्हणून आर्किओलॉजी विश्वामध्ये सध्या प्रसिद्ध आहे। इतरांची गॅलरी बघतो ना ह्याच्यामध्ये, तशी रॉक आर्ट गॅलरी आहे। तर मातृदेवतेचं शिल्प मी खूप विचारपूर्वक त्याच्या काही आंतरराष्ट्रीय चिन्ह ओळखून सगळी केली होती आणि मी थोडं डाऊटफुल होतो
परंतु बदामी परिसरामध्ये डॉक्टर सुंदरा अडिगा नावाचे बेंगलोरचे एक प्रसिद्ध आर्किओलॉजिस्ट आहेत. तर त्यांना मी विचारलं की तुमचं सर मत काय ह्याच्यामध्ये. तर त्यांनी सांगितलं की हे परफेक्ट डिसायफरेशन आहे की ही मातृदेवताच आहे आणि त्यामुळे हे पूर्वीचे जे भटके समाज होते म्हणजे पश्चिमयुगामध्ये सुद्धा माणूस स्थायिक झाला नव्हता, तो शेती करत नव्हता, त्याने प्राणी पाहायला शिकला नव्हता, तो वंडर गॅदरर ह्या याच्यात म्हणजे इथे यायचं, इथे कॅम्प टाकायचा, ह्या परिसरात शिकारी करायच्या, त्या खायच्या, मग शिकारी संपल्या किंवा प्राणी घाबरतात, त्यांना ओळखतात की हे मारणारे आहेत, मग प्राणी फिरत नाहीत, मग ते पुढे जातात. असे हे वंडर गॅदरर्स लोक होते. तर त्यामुळे त्यांच्या काही धार्मिक हा शब्द चुकीचा आहे कारण धर्म वगैरे संकल्पना त्यावेळी नव्हती, पण आपण सोयीसाठी धार्मिक होणे त्यांच्या ज्या काही समजुती त्या काळच्या होत्या त्या समजुतींची अनेक दृश्य त्यांनी या ठिकाणी काढलेली आपल्याला दिसतात. त्यांचे शिकारी मित्र आहेत. तर ही त्या दृष्टिकोनातून म्हणजे मानवी संस्कृती कोकणातल्या मानवी संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर अतिशय महत्त्वाची सगळी चित्र आहेत. अजून हा अभ्यास न संपणार आहे आणि त्याच्यावरची मतमतांतरं अनंत असू शकतात आणि ती प्रत्येकाने व्यक्त केली पाहिजे. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीनं आयोजित विजयदुर्ग महोत्सव 2019 उत्साहात पार पडला. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या मच्छी गरवणे या उपक्रमाला देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला. यावेळी विजयदुर्ग गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. महोत्सवाच्या निमित्तानं रात्रीचं खेळ चाले फेम अभिनेत्री आणि विजयदुर्गची सुकन्या प्राजक्ता वाडिये हिने या महोत्सवास भेट दिली. मंडळाच्या वतीनं तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निबंध, चित्रकला आणि सायकलिंग स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं.
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ व विघ्नहर्ता ग्रुपच्या वतीनं विजयदुर्ग गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. 3 दिवस चाललेल्या महोत्सवाला राजकीय क्षेत्रातील विविध मंडळींनी देखील भेटी दिल्या. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ मुंबई, स्थानिक मंडळ आणि सर्व ग्रामस्थ यांच्या मदतीनं हा विजयदुर्ग महोत्सव यशस्वीपणे पार पाडत नववर्षाचं स्वागत दणक्यात करण्यात आलं. विजयदुर्ग किल्ल्याकडे विजयदुर्ग येथे विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीने विजयदुर्ग महोत्सव 29, 30, 31 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. नववर्षाच्या स्वागतासाठी या विजयदुर्ग महोत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातीलच एक स्पर्धा ही एक आहे जी मच्छी गरवणे स्पर्धा, जी आपण आज विजयदुर्ग धक्क्यावर आम्ही आज आहोत. इतिहासी ही चालू आहे. हा जवळजवळ 1961 मध्ये हा विजयदुर्गचा धक्का बांधला गेला. तेव्हापासून गणेश चतुर्थीचा कालावधी वगळता या स्पर्धेच्या निमित्तानं ही पहिली गर्दी इथे झालेली आपल्याला दिसत आहे. आपल्या सोबत आहे जे मच्छी गरवणारी मंडळी आहेत. या व्यतिरिक्त विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भात सर्व माहिती जाणून घेणारच आहोत. आपल्या सोबत आहेत मंडळाचे पदाधिकारी आनंद पोसे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. ग्रामविकास मंडळ आयोजित विजयदुर्ग महोत्सवाचं हे मंडळाचं 3रं वर्ष आहे. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ हे प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन उपक्रम ग्रामस्थांसाठी राबवत असतं आणि यावर्षी आमच्या विजयदुर्ग महोत्सवाच्या याच्यामध्ये आम्ही मच्छी गरवणे हा नवीन स्पर्धा समाविष्ट केलेली आहे. आणि या मच्छी गरवणे स्पर्धेमध्ये ही जी विजयदुर्गमध्ये पहिल्यांदा स्पर्धा होत आहे आणि या विजयदुर्ग जेटीवरती ही स्पर्धा होत आहे. आणि गणपतीच्या काळामध्ये या जेटीवरती ज्याप्रमाणे गर्दी असते त्याचप्रमाणे आत्ता जी मच्छी गरवणे स्पर्धामध्ये प्रत्येक स्पर्धक म्हणजे जेमतेम 100हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे ही पहिल्यांदा स्पर्धा आयोजित केल्यानंतर एवढा चांगला उत्कृष्ट म्हणजे चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे की मंडळ म्हणजे आणि यामध्ये सर्व आमचे स्थानिक जे आहेत सर्व त्यांचाही आम्हाला सगळं सहकार्य लाभत आहे. आणि मला वाटतं की तालुक्यामध्ये किंवा याच्यामध्ये ही एक चांगली स्पर्धा म्हणजे बाकीच्या गावांसाठी ही आदर्श म्हणजे होईल की जेणेकरून या विजयदुर्ग गावाच्या स्पर्धेनुसार बाकीच्या तालुक्यांमध्ये पण अशा स्पर्धा आयोजित करून तिकडल्या लोकांना या स्पर्धेच्या निमित्ताने वेगळी चालना वगैरे मिळू शकेल. आणि आम्ही या स्पर्धेमध्ये सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. आमच्याबरोबर लाईफ जॅकेट्स वगैरे आहेत आणि तसे जॅकेट्सवाले आणि तसं आम्ही सेफ्टी किट पण आहे आमच्याकडे, जेणेकरून कुणाला काही लागलं तर त्याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतलेली. म्हणजे आम्ही स्पर्धा फक्त भरवत नाही तर प्रत्येक स्पर्धकाची काळजी आम्ही इकडे घेतलेली आहे पूर्णपणे. साधारण जी आज ही स्पर्धा भरलेली आहे स्पर्धेसाठी किती स्पर्धक सहभागी झाले ना? आता या स्पर्धेसाठी 100हून अधिक स्पर्धक या स्पर्धेमध्ये आत्ता झालेले आहेत. इकडची जी अभूतपूर्व जी गर्दी आहे ती आम्हाला मंडळाला या गर्दीची अपेक्षा नव्हती खरं सांगायचं तर. आणि ह्या लोकांचा ह्या स्पर्धकांचा प्रतिसाद बघता भविष्यात ह्यापेक्षाही मोठी स्पर्धा म्हणजे समजा एक राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धा ह्या प्रतिसादामुळे मंडळ आमचं भरू शकतं. आणि गणपती सीझनला ह्या धक्क्यावर अशी गर्दी असते विसर्जनाला, पण त्यानंतर आता पहिल्यांदाच ही स्पर्धा ग्रामविकास मंडळाने इकडे यावर्षी पहिल्याच वर्षी भरवलेली आहे आणि त्याला भयंकर प्रतिसाद मिळालेला आहे. आणि ह्यामध्ये इकडे मंडळाचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, गावातले हे स्थानिक लोक आहेत सगळे, ह्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, आम्हाला मदत केली. त्यामुळे ही स्पर्धा एवढी यशस्वी झाली आणि भविष्यात पण ही स्पर्धा याच्यापेक्षाही चांगली होईल असं मला वाटतं. आम्ही पण एवढी अपेक्षा केली नव्हती की एवढे स्पर्धक जमा होतील आणि याच्यासाठी आमच्या सर्व विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी याच्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचे आता हे फळ दिसतो आहे. आणि या पुढच्या वर्षी पण आम्ही याच्यापेक्षा मोठी स्पर्धा आयोजित करू हे मी तुम्हाला सांगतो. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाने आयोजित केलेल्या मच्छी गरवणे स्पर्धेत सर्व स्तरातील स्पर्धकांनी विजयदुर्ग पंचक्रोशीतील सहभाग घेतला होता. यात देवगड तालुक्याचे माजी उपसभापती असलेले नासिर मुकादम आपल्यासोबत आहेत. यांनीही मच्छी गरवणे स्पर्धेत भाग घेतला आहे आणि ते
ही मच्छी अशी दाखवत आहेत गरवलेली. आपण त्यांच्यासोबत विचारून घ्या त्यांना कशा प्रकारे तुम्ही हा आनंद लुटलात. खूप बरं वाटलं. आमच्या ह्या भागामध्ये विजयदुर्ग ग्रामस्थ जे स्पर्धा वगैरे यावेळी आयोजित केले आहे, नवीन उपक्रम चालू केला त्यांनी, त्याबद्दल मंडळाचं मी आधी आभार मानतोय, धन्यवाद देतोय त्यांना. यापुढेही त्यांनी अशाच प्रकारचे संकल्प करून आणि आजूबाजूच्या गावांना यामध्ये निमंत्रित करून हा कार्यक्रम आणखी मोठा करावा अशी आमची अपेक्षा आहे. काय सांगाल की आज या मच्छीकरण स्पर्धेच्या निमित्ताने सर्व नागरिक एकत्र या धक्क्यावर आले आहेत. कुठेतरी आगळा वेगळा एक सोहळा येथे पाहायला मिळतोय. काय आज एक वातावरण असं निर्मिती झालं की लोकांना त्याची एक हे होती स्फूर्तपणे काय ह्या भागामध्ये होतं आहे. मच्छी इथे एक तर संपलेली आहे आणि ह्या भागामध्ये कोणाला मच्छी मिळते ह्याचं उत्सुकता लोकांना जास्त होती. त्याच्यामुळे बघायला पण पब्लिक जास्त आले. स्पर्धक 100च्या वर स्पर्धक होते आणि आम्हाला पण वाटलं ह्या मध्ये भाग घ्यावं. आणि एकच शासनाला पण मला विनंती करायची की मच्छी संपलेली आहे ह्या भागातली. आणि जे पावसाळ्यामध्ये कुलदीप पेडणेकर साहेबांनी एक उपक्रम केला होता त्यावेळी की मच्छी सोडण्याचा अगदी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, तसा उपक्रम शासनाने सोडावा आणि मच्छीमार पूर्णपणे 3 महिने बंद करावे अशी शासनाला विनंती आहे. मी नितीन श्रीधर जावकर, अध्यक्ष विजयदुर्ग ग्राम विकास मंडळ मुंबई. यावर्षी आम्ही 2019मध्ये आम्ही हा उपक्रम चालू केला. जवळजवळ मागच्या 3 वर्षापासून हा उपक्रम चालू केलेला आहे. त्या पहिल्या वर्षी आम्हाला जो प्रतिसाद चांगला मिळाला, त्यानंतर आम्ही हे सतत करत आहोत. ह्या वर्षी नवीन असं पाहिलं तर कार्यक्रम आम्ही असे ठेवले आहेत की पाककला, नवीन कार्यक्रम आहे पाककला, परत मच्छी गरविणे, पगार होलवणे, असेच विविध कार्यक्रम यावर्षी आम्ही ठेवले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. एकच ध्येय आहे की या गावात चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण व्हावा. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर योजना विजयदुर्ग गावामध्ये राबवायच्या आहेत. त्यासाठी येथील सर्व राजकीय पुढारी या सर्वांनी इथे भेट दिलेली आहेत. त्यामध्ये संदेश पारकर सर, परशुराम उपरकर, अतुलराव राणे, अरुणबाई यांचे सुपुत्र यांनी या कार्यक्रमाला आवर्जून भेट दिलेली आहे. ज्या ज्या लोकांनी मदत केली त्यांचे सर्व मंडळातर्फे सर्वांचे आभार मानतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. सिंधुदुर्ग लाईव्ह सिंधुदुर्गातील समस्या मांडण्याचं काम प्रभावीपणे करत आहे. यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत तुमचं विजन आमचं मिशन हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काढले. आपल्यासोबत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सिंधुदुर्ग याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठा आयकॅम्प घेत आहोत आपण आणि आपल्यासोबत आहेत. त्यांनी या गोष्टीचं प्रकाशन देखील केलेलं आहे. माझ्यासोबत आहेत. काय शुभेच्छा. मी सिंधुदुर्ग लाईव्ह TV चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो, कारण मी पाहतोय की सिंधुदुर्ग लाईव्ह हे सिंधुदुर्गचे प्रश्न आणि समस्या मांडण्याचं काम अत्यंत ताकदीनं त्या ठिकाणी करत असतं. आणि केवळ चॅनल म्हणून नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळे उपक्रम पण आपण राबवत असता. तुमचं विजन आमचं मिशन अशा नावाखाली पण आयकॅम्प घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांचं आरोग्याचं काम सुरू आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे विविध क्षेत्रात त्यांनी सामाजिक बांधिलकीतलं काम करावं. आमच्या त्याला मनपूर्वक शुभेच्छा. कोकणच्या नुकसान भरपाईसाठी 500 कोटी द्या अशी मागणी या सरकारकडे केली होती. मात्र कोकणनं भरभरून दिलेल्या शिवसेनेनं याकडे दुर्लक्ष केल्याचं टीकास्त्र विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सेनेवर केलाय. आकसापोटी सुडापोटी या सरकारकडून काम होतंय असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. सावंतवाडी विश्रामगृह इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज पहिल्यांदाच या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलोय आणि त्यानिमित्तानं विरोधी पक्षनेता म्हणून आपला जिल्हा असेल, कोकण असेल, या संदर्भात आपल्याशी वार्तालाप करावं आणि कोकणातले विविध प्रश्न या पदाच्या माध्यमातून सरकारकडे विधिमंडळात मांडावे अशा प्रकारचा मानस निश्चितपणे आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये
राज्यातील जनतेनं जनादेश महायुतीच्या बाजूनं दिला होता. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्या आणि युती म्हणून राज्यातील जनतेनं पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला दिलं होतं. परंतु दुर्दैवानं सत्तेच्या हव्यासापोटी त्या ठिकाणी विविध विचारधारेचे पक्ष, ज्या पक्षांवर आदरणीय बाळासाहेबांनी कठोर टीका केली, अनेक संघर्ष केले आणि पूर्णपणे आपल्या विचारधारेच्या अलग काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर त्या ठिकाणी अनैतिक अशी महाविकास आघाडी झाली आणि या ठिकाणी सत्ता स्थापन केली. आणि आपण बघाल की मूळ आपल्या विषयांना ज्या आदरणीय शिवसेना प्रमुखांना हिंदू हृदय सम्राट म्हणून उपाधी दिली गेली, जनतेनं दिली, त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यालाच सत्तेपोटी बगल देण्यात आली. मराठी भाषा, मराठी अस्मिता हा विषय होता, तोही बाजूला गेला. कारण विधिमंडळाच्या सभागृहामध्ये शिवसेनेचेच आमदार विलास पोतनीस यांनी मराठी भाषा सक्तीची करावी 1ली ते 10वी अशा प्रकारचा ज्या वेळेला विषय आणला, त्यावेळेला बाळासाहेब थोरात काँग्रेसचे मंत्री या सत्तेतले यांनी असं करता येणार नाही स्पष्टपणे सांगितलं. आणि मग मी आक्रमकपणे आणि आमच्या आमदारांनी की आपला मराठी अस्मिता, मराठी भाषेचा विषय गेला कुठे असं करून त्यांना धारेवर धरण्याचं काम केलं. आणि मग रामदास कदम, दिवाकर रावते या नेत्यांनी हस्तक्षेप केला, तरी पण बाळासाहेब थोरात यांनी मराठी या विषयाला प्राधान्य दिलं नाही आणि त्यांच्या नजरेदेखत आपल्या अस्मितेला, आपल्या मूळ विषयांना कशा पद्धतीनं काँग्रेस केराची टोपली दाखवते हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध झालं. त्यामुळं विभिन्न विचारधारेचे पक्ष आज एकत्र आलेले आहेत. नागपूरला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील प्रश्नांवर त्या ठिकाणी मी भूमिका मांडली. ज्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याला कर्जमुक्त करू, चिंतामुक्त करू, 7/12 कोरा करू, परंतु 2 लाखाच्या कर्जमाफीनं कुठलाही शेतकरी कर्जमुक्त होत नाही, त्याचा 7/12 कोरा होत नाही. सरसकट कर्जमाफी करू बोलले, कुठेही सरसकट नाही, अनेक अटी शर्ती आहेत. 25,000चं घरात इन्कम असेल, इन्कम टॅक्स भरत असेल, कोण अधिकारी असेल, संस्थेचा कोण पदाधिकारी असेल, अशा अनेक जाचक अटी. परत 2 लाख 1,000 असेल, 5,000 असेल, त्याचं काय? नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदाराचं काय? अशा अनेक अटी असल्यामुळे सरसकट कर्जमाफी आणि 7/12 कोरा करणं या विषयाला हरताळ फासण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि कर्जमाफी सप्टेंबरपर्यंत आहे. खरा जो प्रश्न आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसानं त्या ठिकाणी शेती उद्ध्वस्त झाली, शेतकरी त्रस्त झाला, त्याला मदतीची गरज आहे. आणि तेव्हा वचन दिलं होतं 25,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला देऊ, तशी मागणी केली होती. आज ते देणाऱ्याच्या भूमिकेत आले, तरी पण एक नवा रुपया त्या ठिकाणी हेक्टरी सोडा त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही. आणि त्याच्यामुळे जे अफेक्टेड आहेत त्यांना काहीच मदत होत नाही. हे करत असताना आम्ही विदर्भातला धान, कापूस, सोयाबीन असेल, मराठवाडा, नाशिक इकडच्या सगळ्या उत्पादनांविषयी शेतकऱ्याच्या मी बोलत असताना ज्या मी कोकणचा भूमिपुत्र आहे त्या कोकणची परिस्थिती त्या ठिकाणी मांडली. जे पालघरमध्ये शेती उद्ध्वस्त झाली, आपला भात पाण्याखाली आलं, रायगडमध्ये तीच परिस्थिती, सिंधुदुर्गमध्ये तीच परिस्थिती, माणगावमध्ये तर अतिशय वाईट अवस्था आपल्या इकडे झाली. आणि म्हणून मी सरकारला सांगितलं की कोकणचा शेतकरी कधी आत्महत्या करीत नाही. याचं कारण तो स्वाभिमानी आहे, कष्ट करत असतो. तर या कोकणच्या उद्ध्वस्त झालेल्या शेतीपिकाला पण आपण त्या ठिकाणी दिलासा दिला पाहिजे.
कारण शिवसेनेला कोकणाने भरभरून दिले, अनेक आमदार दिले, खासदार दिले, मंत्री दिले, किंबहुना आज जी सत्ता आहे ती आज कोकणमुळे आहे. आणि मग कोकणचा आज मच्छीमार पण त्या ठिकाणी वादळामुळं मच्छीमारी करू शकला नाही, तो संकटात आहे. आणि त्याच्यामुळं एक 500 कोटीचं पॅकेज तात्काळ आपण द्यावं अशा प्रकारची मागणी मी विधिमंडळात केली. परंतु दुर्दैवाने ढिम्म सरकार या कोकणच्या मागण्यांवर, आमच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि त्या मागणीवर चकार शब्दही ज्या कोकणवासियांनी शिवसेनेला मोठं केलं त्या कोकणाच्या मागणी संदर्भात या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आश्वासन, भूमिका सरकारनं या ठिकाणी मांडली नाही. दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तिथेही कोकणावर अन्याय झाला. मला वाटतं 15 आमदार आपल्या कोकणातनं शिवसेनेला कोकणच्या जनतेनं दिले. त्या बदल्यात किती मंत्री केले? 1 मंत्री केला, ते सुद्धा राष्ट्रवादींमधनं आलेले उदय सामंत यांना. म्हणजे जर कोकण एवढे आमदार देतो आणि कोकणला जर गृहीत धरणार असाल तर कोकणची जनता पण त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं वातावरण आज संपूर्ण शिवसेनेमध्ये आणि कोकणामध्ये असल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. प्रचंड असंतोष शिवसैनिक आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये एवढ्यासाठी आहे की सरकारच्या माध्यमातून आज आम्ही काहीतरी कोकणला देऊ शकलो असतो, परंतु काही एक जिल्ह्यामध्ये 3-3 मंत्री आहेत आणि आमचं पालघरपासून ते सावंतवाडीपर्यंत फक्त 1 आमदार त्या ठिकाणी मंत्री करण्याचं काम शिवसेनेनं केलेलं आहे. आणि निश्चितपणे हे कोकणच्या जनतेच्या दृष्टीनं निषेधार्ह असं आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सरकार नवीन आहे, त्याच्यामुळे आत्ता एकदम काय त्यांच्यावर टीका करायला अजून त्यांनी केलंच नाही. उलट केलेलं स्थगित करण्याचं काम ते करत आहेत. म्हणून मी सभागृहात स्थगिती सरकार बोललो होतो, कारण अनेक मोठे मेट्रोसारखे प्रकल्प अनेक शहराचा चेहरामोहरा बदलतील असे प्रकल्प आणले, त्यांना स्थगिती देण्याचं काम या सरकारने केलं. 25-15च्या माध्यमातून पर्यटनासाठी छोटा निधी असो, तीर्थस्थळाचा असो, अनेक कामांना स्थगिती देण्याचं कामसुद्धा या सरकारने केलं. तसा GR मी सभागृहात दाखवला, ते कुठे स्थगिती आहे म्हटल्यावर. गणपतीपुळ्यासारखा आपण 100-125 कोटीचा विकास आराखडा बनवला आहे, त्याही कामाला स्थगिती दिले. आणि त्यामुळं सरकार हे काही कुठल्या पक्षाचं नसतं, ती एक व्यवस्था असते. आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून मागल्या सरकारने केलेली कामं ही पुढे नेण्याची भूमिका घेऊन निष्पक्षपातीपणे त्या ठिकाणी त्या सरकारला काम करावं लागतो. परंतु मला वाटतं केवळ सुडानं पेटून उठून त्या ठिकाणी हे सरकार काम करते असं त्या ठिकाणी मला वाटतं. म्हणजे वैयक्तिक सूड भावना पण काय असते तो विषय महत्त्वाचा नाही. आता विरोधी पक्षनेत्यांना A9 हा बंगला GR काढून अलर्ट केला होता मला, परंतु मला आता माहिती मिळाली तो बंगला काढून घेतला आणि तो धनंजय मुंडे यांना काहीतरी अलर्ट केला. म्हणजे जो हक्क संविधानानं विरोधी पक्षनेत्याला दिला आहे, जो त्या पदाला त्या ठिकाणी त्या सन्मान संविधानाने केला आहे, परंतु केवळ आकसापोटी सुडापोटी या ठिकाणी काम करायचं अशा पद्धतीनं वैयक्तिक लेवलला पण या ठिकाणी गोष्टी या सरकारच्या माध्यमातून होत आहेत. असो, त्यांना ज्या ज्या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून जाब विचारावा लागेल तो राज्यातील प्रश्न घेऊन आम्ही लढणारच आहोत. परंतु खास करून मी कोकणचा भूमिपुत्र असल्या कारणानं कोकणातील जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते अत्यंत ताकदीनं सरकारसमोर मांडून सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करू. प्रामुख्यानं कोकणचं पर्यटन, कोकणचं फलोत्पादन, त्यावर प्रक्रिया आणि तिसरं मच्छीमार या 3 विषयावर फोकस करण्याचं काम या ठिकाणी मी आणि आमचा पक्ष भविष्यात करेल. आणि काही रचनात्मक गोष्टीसुद्धा या ठिकाणी
या क्षेत्रामध्ये उभ्या करण्याचा मानस निश्चितपणे आमच्या पक्षाचा आहे आणि म्हणून आज या ठिकाणी पहिला सिंधुदुर्गमध्ये माझा दौरा आहे. सावंतवाडीला नगराध्यक्ष त्या ठिकाणी आमचा संजय परब बसले आणि कोकणात परिवर्तनाची सुरुवात मी तर म्हणेन सावंतवाडीपासून झाले. कारण शिवसेनेवर आणि कोकणवर ज्या पद्धतीनं अन्याय या कोकणातल्या मंडळींवर होतोय, मला वाटतं तो आता सहन करण्याची क्षमता संपलेली आहे. त्याचं प्रत्यंतर सावंतवाडीला आलं. रत्नागिरीला साधारणतः 1100 मतांनी आम्हाला पराभव झाला, पण 10,000च्या आसपास मतं मिळालेत आणि त्यामुळे हा ट्रेंड कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं मोठ्या प्रमाणावर दिसतोय आणि येणाऱ्या काळामध्ये कोकण हा भाजपचा बालेकिल्ला होईल अशा प्रकारचं चित्र उभं राहतंय आणि त्या कोकणच्या जनतेला त्या ठिकाणी विश्वासास पात्र ठरण्याचा आम्ही सारी मंडळी निश्चितपणे प्रयत्न करू. हा विश्वास या माध्यमातून मी देतो. हे सरकारमध्ये विसंवाद एवढा आहे की सरकार ज्या दिवशी स्थापन झालं त्या दिवसापासून आजपर्यंत कुठलाही ताळमेळ या सरकारमध्ये असल्याचं दिसत नाही. याचं मूळ कारण की विविध विचारधारा, विविध आयडिओलॉजीवर हे सरकार वेगवेगळे पक्ष एकत्रित घेऊन चाललं आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीवर त्या ठिकाणी विसंवाद होतोय आणि त्यामुळे तशाच प्रकारचा विसंवाद असल्या कारणानं ते ना सरकार धड चालवू शकत, ना राज्यातील जनतेला त्या ठिकाणी न्याय देऊन विकासाकडे नेऊ शकत. माझ्या पातळीवरचा विषय नाही आहे, तरी पण निश्चितपणे राणेसाहेब हे आमच्या कोकणचे मोठे नेते आहेत. त्यांचा सन्मान पक्ष नजीकच्या काळात निश्चितपणे करेल आणि त्यांनाही घेऊन भविष्याच्या काळात भारतीय जनता पक्ष कोकणची बांधणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली करेल. हो, कालचं भाषण आपण ऐकलं की देवेंद्रजी सांगतात की मेरिटमध्ये आम्ही आलो, परंतु 3 नापास विद्यार्थ्यांचे एकत्रित गुण केले आणि आमच्यापेक्षा जास्त आहेत असं दाखवून सरकारमध्ये प्रयत्न करतायत. आपण बघाल ना, म्हणजे आम्हाला स्ट्राईक रेट आमचा 70-80च्या वर आहे. आमचे 105 आमदार आणि 50-55 आमदार असणारी लोक सत्ता बनवत आहेत. म्हणजे प्रमोद महाजनजी पण एकदा सांगितलं होतं लोकसभेत, आपल्याला आठवत असेल सगळ्यांनी, की ज्यांचे कमी आमदार त्यांचा पंतप्रधान, दुसरं आहे त्यांच्या सरकारमध्ये आणि जास्तीत जास्त आमदार आहेत ते विरोधी पक्षात. तसंच महाराष्ट्रात तुम्ही बघताय ना सरकारची वाटचाल, ज्या पद्धतीनं सरकार चाललंय त्यावरनं किती काळ काढेल आपल्या लक्षात येते. नाही, शेवटी काय बंगल्यासाठी आम्ही विरोधी पक्ष नेता झालेलो नाही. याच्यामध्ये विषय असा आहे की सूड भावना याच्यामध्ये दिसते. उद्या बंगला नसेल तर का मुंबईत आम्हाला राहायला घर नाही की आमच्या कार्यकर्त्यांना बसायला ठिकाण नाही असं काही नाही आहे. परंतु असं कधी झालं नाही. ज्या वेळेला आमचं सरकार गेल्या वेळेला होतं त्यावेळेला विरोधी पक्ष नेत्यांना बंगले दिले होतेत ना आम्ही, आणि त्याच ठिकाणी बंगले दिले होते. आम्ही त्यावेळेला सूड भावनेनं वागलो नाही, परंतु आज केवळ सूड भावनेनं आज अलॉट केलेला शासनाने GR काढलेला बंगला काढून घेणं म्हणजे याला सूड भावनेव्यतिरिक्त काय म्हणतात ना. 3 पक्षांचा असलं तरी अल्टिमेट उद्देश हा जनतेची सेवा करणं आहे. आम्हाला पक्षांशी देणं घेणं नाही. सरकार म्हणून तुम्ही जनतेला जे हवं आहे, जनतेची जी सुखदुःख आहेत ते दूर करण्याची जबाबदारी सामुदायिक म्हणून सरकारची असते आणि ते निभावण्यात अपयशी ठरलेत. मी आक्रमकपणे अगदी संवेदनशीलतेनं मांडत होतो, परंतु सरकारकडून हाऊसमध्ये आमचे रमेश पाटील आमदार आहेत, हेही मच्छीमारांच्या प्रश्नावर 500 कोटीच्या पॅकेजला उठून तावातावानं बोलत होते. परंतु शेवटी ढम्म असणारे सरकार आता सत्तेत आलो आहे. आता काय आम्ही केलं नाही केलं काय होतंय, अशा आविर्भावात योग्य वेळी योग्य उत्तर मिळतं. कोणाला मंत्रिपद देणं हा त्यांचा पक्षांतर्गत नेतृत्वाचा विषय आहे. परंतु आपण कालच्या पण सामनाचा अग्रलेख जर वाचला असेल त्याच्यावर निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय अशा प्रकारचं वाक्य त्या संपादकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मग कालच आपण बोलतो निष्ठांवर त्यांना अन्याय झाला आहे आणि भास्कर जाधवनी स्वतः सांगितलं की मला कमिटमेंट होती, त्यामुळे आम्ही सांगायची आवश्यकता नाही आहे. आज या ठिकाणी कोकणामध्ये आपण बघाल की ह्या जिल्ह्यातनं प्रतिनिधित्वच नाही. रत्नागिरीतनं राजन साळवीसारखं सिनियर माणूस विचार नाही. रायगडला भरत गोगावले 3-3, 4-4 टर्म निवडून येतात. 3-3 आमदार रायगडच्या छत्रपतींच्या भूमीतनं दिले, विचार नाही. पालघरला नाही. तर मग सिंधुदुर्ग हा वाऱ्यावर कोकण वाऱ्यावर टाकल्यासारखं शिवसेनेला परवडणारं नाही. त्याच्यामुळंच शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आमदारांमध्ये असंतोष असण्याचं प्रमुख तेच कारण आहे. खरं म्हणजे
आदित्यजी एक युवा नेते पुढे येत आहेत, त्याच्याबद्दल हरकत नाही, त्यांनी यावं, राज्याचं नेतृत्व करावं. पण स्वतः पिताश्री मुख्यमंत्री असताना ते राज्य पिताश्रींबरोबर त्या ठिकाणी त्यांना काय अडचण नाही राज्य चालवायला किंवा बरोबर काम करायला. असं असताना एका नाराज आमदाराचं एखाद्या ग्रामीण भागातल्या एका विभागाचं समाधान करता आलं असतं. एखाद्या रिजनमध्ये जर एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं असतं तर त्या विभागाला तो मंत्री ताकद देऊ शकला असता, त्या विभागाच्या शिवसेनेला तो मंत्री ताकद देऊ शकला असता. आणि त्यामुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणावर नाराजी त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये असल्याचं चित्र आहे. याच्यावरूनच आपल्याला कळेल की ज्या संजय राऊतांनी एखाद्या सुसाईड स्क्वॉडसारखं काम केलं, म्हणजे काय होईल कोणालाच माहीत नव्हतं. भले आमची त्यांच्याविषयी काही भूमिका असू शकेल, परंतु त्यांनी पक्षासाठी आणि त्यांच्यासाठी टोकाचं लढल्यानंतर जर अनेक जणांचा भाऊ होतोय, मुलगा होतोय, तर त्यांचा भाऊ झाला असता मंत्री तर काही गैर नाही, त्यांच्या पण या योगदानाचं सन्मान केल्यासारखं झालं असतं. तर मला वाटतं त्यांनी जरी आग्रहलेखात भास्कर जाधवला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते स्वतःला समजावू शकले नाहीत आणि आपण त्यांनी बहिष्कार टाकलाच ना त्यांनी याच्यावर शपथविधीवर. आणि त्यामुळे तेही आपली नाराजी लपवू शकली नाहीत. झुणका भाकर नावाची योजना या राज्यामध्ये आली होती. किती झुणका भाकर केंद्र चालू आहे त्याचं उत्तर आपण मला द्या. मुंबईत एकही झुणका भाकर केंद्र चालू नाही. ज्या झुणका भाकर केंद्रासाठी कर्जबाजारी झालेत ते केंद्र चालवणारे काही लोकांनी आपले दागिने बायकांची मंगळसूत्र घाण ठेवलीत, परंतु आज ते देशोधडीला झुणका भाकर केंद्र चालवणारे मुंबईचे आहेत. त्याच्यामुळे ती योजना त्या ठिकाणी होऊ शकली नाही. आणि दुसरे पैसे देणार आणि NGO चालवणार असं काय होत नसतं. आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही, योजना चांगली आहे, परंतु शेवटी पैसे कुठून आणि कसे उभे करणार हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. आणि आज जर आपण बघाल की 10 रुपयाची थाळी कोणाला दिली? मुंबईच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना. गरज कोणाला आहे? तुम्ही योजना म्हणून यशस्वी करू नका. ज्या माणसाला गरज आहे, ज्याला खायला 2 वेळचे मिळत नाही, त्या उपेक्षित लोकांचा गरज आहे. आता महापालिका पैसे देणार आणि तुम्ही ती योजना चालवणार, अशाने योजनाचे यशस्वी होत नाही. असं काय आम्ही संपर्क करण्याचं कारण नाही आहे. पक्ष पातळीवर जे असेल, आम्हाला कुणाचं सरकार तोडायचं नाही, फोडायचं नाही. सरकार आलेलं आहे, त्यांनी त्यांचं काम करावं आणि काम केलं नाही तर त्यांचीच लोक आणि महाराष्ट्रातील जनता ठरवेल. दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. महात्मा गांधीजींनी जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तसंच स्वातंत्र्य आता आपल्याला मिळवायचं आहे, ते अंधत्वापासून. कोकणचा स्वर्ग डोळ्यात साठवण्यासाठी आणि याच डोळ्यातल्या कोकणच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे एक सामाजिक अभियान. तुमचं विजन आमचं मिशन. तुमचं विजन आमचं मिशन. यामध्ये होणार कोकणातल्या वाडी वस्तीतल्या कोकणवासियांची मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन. प्रत्येक तालुक्यात होणार अत्याधुनिक यंत्रणेद्वारे नेत्र तपासणी. 10 जानेवारी ग्रामपंचायत हॉल शिरोडा वेंगुर्ला. 12 जानेवारी आर्ट गॅलरी जिमखाना सावंतवाडी. 14 जानेवारी साई मंगल कार्यालय वेंगुर्ला शहर. 16 जानेवारी विजन हॉस्पिटल कुडाळ. 18 जानेवारी नेत्र रुग्णालय ओरोस. 20 जानेवारी मामा वरेरकर नाट्यगृह मालवण. 22 जानेवारी HPCL हॉल कणकवली. 24 जानेवारी परमपूज्य राहुल महाराज मंदिर साटेली भेडशी दोडामार्ग. 26 जानेवारी श्रीराम मोरेश्वर गोपटे विद्या मंदिर जामसंडे देवगड. 28 जानेवारी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5. तसेच विशेष अतिथींच्या उपस्थितीत होणार भव्य दिव्य असा मेगा आय कॅम्प. या कॅम्प मध्ये तपासणी शिबिरातील रुग्णांना होणार मोफत चष्मे वाटप. त्याचबरोबर मोतीबिंदू शस्त्रक्रिया कार्डचं होणार वाटप. दिनांक 30 जानेवारी 2020. वेळ सकाळी 10 ते 12. स्थळ वासुदेवानंद ट्रेड सेंटर, हॉटेल RSN च्या मागे, उद्यमनगर, मुंबई गोवा महामार्ग, कुडाळ. ऑफिस संपर्क 023 63 272 191. मोबाईल 9922 92 80 81 9404 94 01 91. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या निसर्गरम्य कोकणला पाहण्यासाठी आपल्या डोळ्यांना द्या नवं जीवदान. तुमचं विजन आमचं मिशन.
सरकारनं फक्त एकच मंत्रिपद देऊन कोकणवर अन्याय केला असल्याचं टीकास्त्र विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सेनेवर केलंय. सावंतवाडी नगरपालिकेला सदिच्छा भेट दिल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजू परब यांनी दरेकर यांच्याकडे सावंतवाडी नगरपालिकेसाठी 50 लाखांची मागणी केली. यावेळी आमदार रमेश पाटील यांनी स्वनिधीतून 25 लाख देण्याची तात्काळ घोषणा केली. अध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व कर्मचारी वर्ग, बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष कोरगावकर यांचं मनापासून अभिनंदन करतो की सावंतवाडीसारख्या एका महत्त्वाच्या नगरपालिकेचं नेतृत्व करण्याची संधी आज आपल्याला मिळाली आणि नव्या वर्षात नवं काम या संपूर्णपणे सावंतवाडीला नवा एक चांगला आकार देण्याचं काम करण्याची जबाबदारी आज आपल्यावर या ठिकाणी आली. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं हा आमच्यासाठी फार अभिमानास्पद असा विषय आहे, कारण 23 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा या नगरपालिकेवर या ठिकाणी लागला आहे आणि या निवडणुकीकडे केवळ सावंतवाडीचा नगराध्यक्ष म्हणून आम्ही पाहत नाही. कालच मी पालघरच्या जाहीर सभेत सांगितलं, जिथे आदरणीय देवेंद्रजी होते, की सावंतवाडीचा निकाल हा कोकणच्या राजकारणामध्ये परिवर्तन करणारा आणि मी सांगितलं की आज सिंधुदुर्गच्या बॉर्डरवरनं सुरुवात झाली सावंतवाडी, पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक तिकडची बॉर्डर आहे, तर ती जिल्हा परिषद द्या. दोन्हीच्या मधला अख्खा कोकण येणाऱ्या काळात भाजपला झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची महत्त्वाची अशी निवडणूक आज आपण जिंकली. मी जास्त बोलणार नाही, पण एक गोष्ट नक्की सांगेन की आज कोकणामध्ये परिवर्तनाची लाट सुरू झाली. आपण जिंकला, बांदा जिंकलं, जिल्हा परिषद जिंकली, रत्नागिरीत आपण 1100 मतांनी कमी पडलो, तर रत्नागिरी नगरपालिका आपण जिंकलो असतो. आणि त्यामुळे कोकणामध्ये बदल होतोय. याचं कारण ज्या शिवसेनेला गेली वर्षानुवर्ष कोकणवासियांनी डोक्यावर घेतली, दुर्दैवानं आमदार दिले, खासदार दिले, मंत्री दिले, सत्ता दिल्या, परंतु कोकणाच्या नशिबी शिवसेनेला काही करता आलं नाही. देवेंद्रजींच्या काळात, आपल्या सरकारच्या काळात 5 वर्षामध्ये जेवढं कोकणला दिलंय ते 25 वर्षात कोण देऊ शकलं नाही. आताही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यामध्ये आपण बघाल 15 आमदार कोकणाने दिले, फक्त एक मंत्री कोकणाला दिला आणि हा कोकणावर अन्याय आहे. इथे सुद्धा केसरकर होते, भले शिवसेनेचे असतील, त्यांना मंत्रीपद दिलं नाही, त्यामुळे तेही शिवसैनिक आश्वस्त आहेत की आता काही या ठिकाणी कोकणाकडे शिवसेनेचं लक्ष नाही आणि त्यामुळे हा सगळा वर्ग आज मोठ्या अपेक्षेनं भारतीय जनता पक्षाकडे पाहतोय. भाजपच्या प्रवाहात निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर सामील होईल याविषयी माझा पूर्ण विश्वास आहे. कारण सरकार आल्यापासून कुठल्याही प्रकारचं नवीन काम नाही, उलट जी कामं आपण केलेत त्यांना स्थगिती देण्याचं काम होतं. 7/12 कोरा करू म्हटले, 7/12 काय कोरा झाला नाही. 25,000 हेक्टरी देऊ बोलले, ते काय दिलं नाही. मी आणि रमेश पाटलांनी विधिमंडळात सांगितलं की कोकणच्या भातशेतीचं नुकसान झालंय, त्याला दिलासा द्या. मच्छीमार आज त्या ठिकाणी मच्छीमारी करू शकले नाही, 500 कोटीचं पॅकेज मागितलं, परंतु धम्म सरकार एक चकार शब्द यावर या ठिकाणी काढला नाही. आणि त्याच्यामुळे कोकणवासियांच्या विषयी कुठलीही आस्था आता शिवसेनेला राहिलेली नाही आणि त्यामुळे एकच आशेचा किरण आज भारतीय जनता पक्ष म्हणून आज त्या ठिकाणी पुढे येतोय. माझे नगराध्यक्षांना सांगणार की एक मोठी संधी आहे. या संधीच्या माध्यमातून, कारण शहरात जे होत असतं त्याचा परिणाम गावागावात होत असतो. गावातली सारी लोक शहरात येत असतात, शहरात चांगलं काम झालं, शहर स्वच्छ सुंदर चांगलं दिसलं तर आपोआप पक्षाची प्रतिमा होते, आपल्या नगराध्यक्षांची प्रतिमा होते. तशा प्रकारचं काम आपण करावं आणि मी दादांना आणल्याचा फायदा झाला. माझा अर्धा लोड त्यांनी एका मिनिटात कमी करून टाकला. 25 लाख रुपयाचा निधी आज दादांनी जाहीर केला. आपल्या 25 लाखांची व्यवस्था करतो
मग माझे द्यायचे की आणखी 2-3 आमदारांचे द्यायचे, तुमचा 50 लाखाचा कोटा पूर्ण करतो. कारण माझा निधी संपूर्ण महाराष्ट्रावर 2 कोटी असतो, अख्ख्या राज्यात जिल्ह्यात तरी आपण 5-10 लाख रुपये दिले, कारण मला सगळीकडे जातो. पण तुमचा 50 लाखाचा निधी कसा द्यायचा, मग मी 10-15 दिन आणखी 1-2 आमदारांकडून 10-15 घेऊ, पण आपला 50 लाखाचा निधी आपण कोटा पूर्ण करू आणि त्यातून 2-4 चांगली कामं दिसतील अशी या शहरात व्हावी, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. गेल्या मला वाटते 15-20 दिवसापासून कामाला सुरुवात केलेली आहे आणि एवढं मोठं काम हातात घेतलेलं आहे की ज्या लोकांनी आपल्याबरोबर गद्दारी केली त्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आज महाराष्ट्रावर आमचे विरोधी पक्षनेते आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे. कारण धोका देऊन सत्ता मिळवलेली आहे, धोका देऊन सत्ता मिळवलेली आहे. ही सत्ता किती दिवस टिकेल माहिती नाही, परंतु आज तुमच्या आमच्यावर जबाबदारी आलेली आहे की आपलं जे साम्राज्य आहे ते पुन्हा परत येत्या 6 महिन्यात आपल्याला उभं करायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता या महाराष्ट्रात परत 6 महिन्यात उभारायची आहे. मला माहिती आहे दिल्ली साहेबांनी सांगितलं, गटार साहेबांनी सांगितलं तुमच्याकडे ह्या नगरपालिकेकडे फंड कमी आहे, परंतु भारतीय जनता पार्टी हे असं संघटन आहे, असा एक पक्ष आहे की ज्या ठिकाणी जिथे आपला आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत तिथे आमचे सर्व आमदार खासदार एकत्र होतात आणि त्यांचा जो फंड आहे तो निश्चितपणे त्या कामासाठी वापरला जातो. मग जितेंद्र साहेब तुम्ही सांगितलं की तुम्ही 50 लाख तुम्ही द्यायला पाहिजे, मी माझ्या फंडातनं 25 लाख आता दिले. आपण कोकणवासी आहोत, कोकणाचा विकास होणं फार गरजेचं आहे. आज विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा विकास होतोय, परंतु आज आपण कितीतरी पाठीमागे राहिलेलो आहोत. आपल्या नेत्यांची जी अपेक्षा होती, स्वप्न होतं, ते स्वप्न साकार करण्याकरता आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मुंबई गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्या अशी मागणी करत मनसेनं गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलं. जोपर्यंत मुंबई गोवा महामार्गाच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही, मोबदला मिळत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार असा इशारा मनसेनं दिलाय. मनसेनं कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरू केलं. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग सुधारणा व रुंदीकरणाचं काम प्रत्यक्षात चालू झाल्यानंतर आजपर्यंत अनेक जमिनी गेलेल्या प्रकल्प बाधित शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं मागील 2 वर्षांपासून निव्वळ आश्वासनं देण्यापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. परिणामी आज मितीपर्यंत अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिक आपल्या हक्काच्या नुकसान भरपाई लाभापासून वंचित राहिलेत. स्थानिक ग्रामस्थांच्या हक्काच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत हे प्रशासन त्यांची गळचेपी करत दडपशाहीनं काम रेटून नेत आहे असा आरोप यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी केलाय. या आंदोलनात कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक सुनील बांदेकर, मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेने यापूर्वी आंदोलन केली आहेत, जनतेसाठी आंदोलन केलेली आहेत. हायवेसाठी खऱ्या अर्थाने मनसेने गेले 2 वर्ष आवाज उठवत आहे, पण त्या आवाजाला मलमपट्टी करण्याचं काम या भागाचे आमदार, या भागाचे खासदार, या भागाचे पालकमंत्री सातत्याने ग्रामस्थांना आम्ही तुमचं पैसे मिळवून देतो, तुमची कामं करतो अशा प्रकारचं सातत्याने सांगून त्यांनी आपली निवडणूक उरकून घेतलेली आहे. आणि ती निवडणूक उरकून घेतल्यानंतर आज या ठिकाणी पण असलेल्या ग्रामस्थांमधले म्हटलेत की आमदारांनी आम्हाला 4 वेळा सांगितलं, खासदारांनी 2 वेळा सांगितलं पैसे देतो, पण अद्याप दिलेले नाही. पण आज मनसेने हे आंदोलन जनतेसाठी आणि या हायवेच्या असलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी केलेलं आहे. या ठिकाणी जो ठेकेदार या जिल्ह्याचा किंवा सरकारी जावई असल्यासारखं वागत असेल
आणि असलेल्या लोकांच्या जमिनीत आपलं काम करत असेल तर त्याला काम करायला मनसे देणार नाही. जर अशाच प्रकारचं पोलिसाच्या दादागिरीने आणि पोलिसाच्या दमदाटीने जर अशा प्रकारची कारवाई करत असेल तर आम्हाला ठेकेदाराविरुद्ध ट्रेसपासचा गुन्हा दाखल करावा लागेल. आमच्या जमिनीत अशा प्रकारे कोणती परवानगी कोणताही मोबदला न देता जर ठेकेदार आमच्या जमिनीत घुसत असेल त्या ठेकेदाराला आम्हाला उत्तर द्यावं लागेल. म्हणून आम्ही 8 तारखेला मिटिंग बघितलेली आहे. जर 8 तारखेपर्यंत हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही तर 26 जानेवारी रोजी मनसे या ग्रामस्थांना घेऊन लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरेल अशा प्रकारचं मी या माध्यमातून आपल्याला सांगतो की गेले 5 वर्ष आणि हा रस्ता 3 वर्ष सुरू झाला आहे. 3 वर्षापासून तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी हजेरी लावणे, फोटो काढणे याच्या पलीकडे काहीच केलेलं नाही. आज कोणते प्रश्न सोडवलेत, आज कोणत्या मोबदल्याबाबत काय केलं आहे ते सांगावं. त्या ठेकेदाराला कोणत्या बाबतीत केले हे विषय केलेले आहेत ते बोलावेत. आज या ठिकाणी कुडाच्या संघर्ष समितीने या पुलासाठी आंदोलन केलं. खासदारांनी सांगितलं 101 कोटी 144 कोटी मंजूर झाले. काय झालं त्याचं? हे सर्वजण हायवेबद्दल श्रेय की ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न करतात हे आता आम्हाला संशोधनाचा भाग आहे. खऱ्या अर्थाने हे प्रश्न जनतेसाठी नसून ठेकेदार कोणासाठी आहे हे आता शोध मोहीम करण्याची प्रयत्न आम्हाला करावा लागेल. कारण आतापर्यंत अनेक लोक म्हणत होते की जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना आणि जिल्ह्यातल्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना फॉर्च्युनर दिल्या अशा प्रकारचं अनेक कुजबूज ठिकठिकाणी चालू आहे. त्याचाच हा एक भाग असेल असं आम्हाला वाटतं. शेतकऱ्यांचे हे गेले 3 वर्षापासून मोबदला देण्याची शासनाची भूमिका होती. गेल्या फेब्रुवारीमध्ये 20 फेब्रुवारीमध्ये आम्ही मोर्चा काढला. त्याला लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर दिलं की आम्ही लवकरात लवकर त्यांचं देतो. गेल्या 6 महिन्यापूर्वी प्रांत कार्यालयात पत्र आलं, पण त्या पत्रानंतर काल 23 डिसेंबरला त्यांनी परत तो निवाडा मंजुरीसाठी जे फरकाची रक्कम होती ती मंजुरीसाठी पाठवलेली आहे. याचा अर्थ जे आपण म्हणतो त्याप्रमाणे सरकारी काम आणि 6 महिने थांब याचाच अर्थ लोकप्रतिनिधींचा कोणताही याच्यावरती वचक राहिलेला नाही. त्या लोकप्रतिनिधींचा यांच्यावरती हे राहिलं नसल्यामुळेच आज पक्षाने पण जिल्ह्याला पोरकं करून सोडलेलं आहे. जनतेचा विकास करण्यासाठी जनतेला रस्त्यावरतीच उतरावं लागेल. जनतेचे स्वतःचे प्रश्न सोडवून घेण्याचे स्वतःलाच प्रयत्न करावा लागेल. कारण या आमदारांनी किंवा पालकमंत्र्यांनी गेल्या 5 वर्षात काय जनतेचे दिवे लावलेत किंवा किती जिल्ह्याचा विकास केला किंवा किती आमदारांनी सांगितलं होतं या रस्त्यावर पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की या रस्त्यावरती जर एक जरी मृत झाला तर त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीन. किती गुन्हे दाखल केले सांगावेत पालकमंत्र्यांनी. सांगितल्याची तारखेपासून आजपर्यंत किती माणसं मेली ते बघावे पालकमंत्र्यांनी त्यावेळेच्या. हे निष्क्रिय असल्यामुळेच त्यांना पक्षाने पण डावललेलं आहे. धन्यवाद. देवगड तालुक्यातील रहाटेश्वर गावातील सर्वे नंबर 76चा हिस्सा नंबर 3 मध्ये होत असलेले जांबा दगड उत्खनन हे कायदेशीर असल्याचं जमीन मालक हिस्सेदार रुपा कदम यांनी म्हटलंय. मुळात ती बातमी चुकीची आहे असं माझं म्हणणं आहे. ज्यामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की 76 हा हिस्सा मध्ये इलिगल बांधकाम किंवा इलिगल उत्खनन चालू आहे. तर अशा प्रकारे कुठलंही इलिगल उत्खनन तिथे झालेले नाही. 2016 सालपासून तिथे इलिगल उत्खनन चालू आहे आणि तहसीलदार यांनी कारवाई केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे राजन कदम हे त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांचा अशा प्रकारे कुठलंही इलिगल काम तिथे कुठल्याही प्रकारे कुठलंही इलिगल स्वरूपातलं काम तिथे सुरू नाही आहे. जे काम होत आहे ते कायदेशीर आहे. 2016 साली माझे यावेळी प्राचार्य मुकुंदराव कदम दलित समाजाचे संस्थापक त्यांनी हे काम ओंकार खाजणवाडकर याला दिलं होतं आणि त्यांना देताना त्यांनी तहसीलदारकडे म्हणा किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे म्हणा जिथे जिथे कायदेशीर जे डॉक्युमेंट्स लागतात ते सगळे कायदेशीर डॉक्युमेंट सबमिट करून केलेलं काम सुरू केलेलं काम होतं ते. आणि
2017 साली माझे वडील डिसेंबरला 2017 साली वारले आहे. त्यानंतर कायदेशीर वारस म्हणून आम्ही 4 भावंड आणि माझी आई असे 5 जणांचे त्याच्यामध्ये विषय लागले आणि त्याचं आम्ही ॲफिडेव्हिट करून आम्ही तहसीलदाराकडे सबमिट केलं होतं 2017 साली. परंतु त्यांनी आजपर्यंत वारसदार म्हणून नोंद केलेली नाही. प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा त्यांना त्याचे सगळे कागदपत्र ॲफिडेव्हिट केलेलं त्यांच्याकडे नोंदणीसाठी अर्ज केलेला आमच्याकडे आहे. त्यानंतर त्यांनी हरवला म्हणून सांगितलं म्हणून आम्ही परत एकदा ॲफिडेव्हिट सबमिट केलं. त्याचीही कागदपत्र माझ्याकडे आहेत मुळामध्ये. आणि हे असं असताना 76-3 मध्ये इल्लिगल काम होतं असं काहीही नाही. त्याला जी लागणारी डॉक्युमेंट कायदेशीर आहे ती सगळी आम्ही दिलेली आहे आणि आमच्याकडे सगळे त्याचे कागदपत्री पुरावे आहेत. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की 76-3 मध्ये कुठेही इल्लिगल खनन होत नाही आहे. आम्ही तहसीलदारांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी तिथे कुठल्याही स्वरूपाची ॲक्शन घेतली इल्लिगल असले. त्याच्यानुसार 76-3 या विषयाशी कसल्याही प्रकारे संबंध नाही. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या कॅलेंडरचं विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते सावंतवाडीत प्रकाशन करण्यात आलं. यावेळी दरेकर यांनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या उपक्रमाचं कौतुक केलं. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचं प्रकाशन गुरुवारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. सिंधुदुर्ग लाईव्ह नेहमीच समाजातील समस्या मांडणारं एक अग्रेसर चॅनल आहे. तुमचं विजन आमचं मिशन या उपक्रमाचं कौतुक करत सिंधुदुर्ग लाईव्हच्या भविष्यातील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप आमदार रमेश पाटील, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजप सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश सारंग, सिंधुदुर्ग लाईव्हचे कार्यकारी संपादक सागर चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. एकच मंत्रिपद देऊन कोकणवर अन्याय, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं सेनेवर टीकास्त्र. वैभववाडीतील उंबर्डे आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी ठोकलं टाळं, आरोग्य यंत्रणेविरोधातलं आंदोलन चिघळलं. आणि क्रशर मालकांना कळसुलीवासियांचा दणका, भरधाव डंपर वाहतूक रोखत केलं आंदोलन. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.